तर काही स्वागत करतो पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आहे 15 ऑगस्ट. तर सर्वांना सर्वात आधी इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळी कुठं गेलो नाही मी, तर म्हटलं कुठं इकडं फिरायला यावं. तर माझ्या मित्रानं फोन केला मला. हा माझा मित्र ऐकत ना भाई, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल ह्याला. अनिकेत नाव आहे याचं. इंट्रो दे ना भाई थोडासा. इंट्रो काय मागे चालू होतं व्हिडिओमध्ये, आता इंट्रोची गरज कशाला आहे? हां, तर इंट्रोची गरज नाही म्हणते, पण मी सांगून देतो. हा माझा मित्र आहे अनिकेत. तर आज आम्ही आलो इथं लोहारा या ठिकाणी. ॲटमॉस्फिअर बढिया होता. थोडा म्हटलं घरच्या घरी राहून बोर होत होता, तर यावं म्हटलं फिरून थोडंसं. तर म्हणून आलो इकडे फिरायला. खूप मस्त वातावरण आहे, तुम्हाला दिसत असेल वरती आभाळ वगैरे किती मस्त आहे. आणि इकडे पाणी वगैरे आहे. त्यामुळे तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. हे बघा इकडे तलाव आहे पूर्ण. हे आत्ता भरलं. पाऊस तेवढा आला नाही, पण माहीत नाही कसं भरलं तर, पण पूर्ण भरून आहे. तरी पण थोडं ते खालीच आहे, नाही तर पूर्ण ते त्यावाल्या बाजूला वगैरे पूर्ण भरून असते. आणि आत्ता इथं लोक वगैरे येऊन आहेत सर्व एन्जॉय करायसाठी. ॲटमॉस्फिअरच तसा बनलेला आहे त्यामुळे. सो आम्ही पण आलो आणि थोडा ॲटमॉस्फिअरचा मजा घेऊन राहिलो. बघा गाईस, जेव्हा पावसाळ्यात म्हणजे एकदमच पाऊस येतो, तेव्हा या तलावाचं पाणी इकडं फेकलं जाते. पण यावेळी इतका पाऊस नाही आला, सो त्यामुळे इकडे पाणी वगैरे नाही आहे. आणि इकडे हे बघा दिसत आहे तुम्हाला या तलावाचं पाणी. इथून एक पाणी जायसाठी नाल्यासारखं बनवलं आहे. तिथे गावातले लोक वगैरे कपडे धुवायला येतात आणि इथे कपडे वगैरे धुत आहे. पूर्ण म्हणजे गाववाली फिलिंग येते इथं. बघू शकता तुम्ही किती बढिया ॲटमॉस्फिअर बनलेलं आहे. आणि आता आम्ही चाललो तिकडे त्या बाजूला तलावाची एंडिंग आहे. सो तिकडून पाणी तसं जिकडे हे इकडे व्हाईट शर्टवाले दिसत आहे तिकडून वगैरे पाणी गावाला शेतामध्ये जाते. सो आता आम्ही इकडे जाऊन राहिलो. चल भाई. तर गाईस आम्ही आता इकडे चाललो. हे बघा इथं तलाव एंड होता. इथं हे मासरा पकडायसाठी जाळी वगैरे लावून आहे. जेव्हा तलावाचं पाणी फुल होते तेव्हा या वेळेनं इकडून असं तिकडे गावाकडे पाणी निघते. तर इथं मच्छ्या लटकल्या पाहिजे म्हणून इथं जाळी वगैरे लावून आहे. हे बघा तिथपासून पूर्ण इथपर्यंत जाळी लावलेली आहे. त्या मित्र मगांपासून चूप नाही होऊन राहिला. मगांपासून काय तर नुसता बोलून राहिला, बे खाली पाय केक कापशील. गाईस तिकडं पा पोट्टे लोक पार्टी करून राहिले. आज़ादी के दिन उनको आज़ादी चाहिए. आणि आम्ही इकडे वॉक करायला चाललो जंगलामध्ये. इथं बहुत लोक येऊन आहे. आणि आज इथं पोलीसवाले पण होते. काय म्हटले नाही, आले होते ते शायद त्यांची ड्युटी वगैरे लागली असं इकडे जाऊन पहा म्हणून. तिकडे पोलीसवाले पण आले होते. सो इथं लहान मुलं पण आहे. बघा तुम्हाला दिसत आहे का माझ्या मागे लहान मुलं पण आहे इथं. आणि हा एक माझा मित्र लहान म्हणजे मित्रांनो किती मस्त वाटत आहे. तर पूर्ण इथं गाय वगैरे चरत आहे गवतामध्ये. आणि इकडे पूर्ण खाली आणि आभाळ पण खूप मस्त झालेला आहे. इकडे लोक जाणे येणं करत आहे. हा जायाचा रोड आहे. आणि हा जा मित्र इकडे बसतो. पाहिजे इकडे ये भाई नहीं देख रहा वो बिजी है किसी और को देखने में. असं सगळं आहे. देखो गाइस, हम गाय देख रहे हैं. काय देख रे? गाय पाहून राहिला. गाय पाहिला नाही का कधी तू? बरं वाटते. पॉइंट के बाजू में. तो गाईज आता आम्ही चाललो वापस घराकडे. खूप वेळ झाला इथं येऊन, 1 तास वगैरे झाला. थोडं आम्ही बसलो वगैरे आणि आता चाललो आम्ही घराकडे. सो तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.